जीवनसाथी शोधायला निघाला होता. जीवनसाथी तर नाही भेटला, पण 6.5 कोटी कमावून बसला. ही कहाणी आहे नोएडामध्ये राहणाऱ्या दलजीत सिंगची. एक साधा आणि प्रेमळ माणूस ज्याला फक्त खरं प्रेम हवं होतं. डिसेंबर 2024 दलजीत एका डेटिंग ॲपवर अनिता चौहान नावाच्या महिलेला भेटतो. गप्पा सुरू होतात. हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर रिलेशनशिप मध्ये होतं. ते म्हणतात ना, प्रेमात माणूस आंधळा होतो. असंच काही झालं दलजीत बरोबर. जानेवारी 2025 मध्ये अनिता त्याला एक ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची ओळख करून देते. सुरुवातीला दलजीत अनिताच्या सांगण्यावर 3.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. काही तासांमध्ये त्याला 24,000 प्रॉफिट सुद्धा होतो. दलजीत एकदम खुश. त्या ॲपवर त्याचा विश्वास अजून दृढ होतो. पुढील काही महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत दलजीत एकूण 6.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट करतो. यामध्ये 4 कोटी ही दलजीतची लाईफ टाईम सेव्हिंग असते आणि उरलेले 2 कोटी कर्ज, ते पण अनिताच्या सांगण्यावरून घेतलेलं. दलजीत आता बॉयफ्रेंड राहिलेला नव्हता. एक बकरा बनला होता जो रोज कापला जात होता. मार्चमध्ये जेव्हा तो प्रॉफिट काढून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म 30% प्रोसेसिंग फी आणि 61 लाख रुपये एक्स्ट्रा मागतात. दिलजीत गोंधळतो. तो अनिताशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन बंद. आता त्याला समजलं होतं की त्याच्यासोबत आता मोठा स्कॅम झाला आहे. म्हणून तो 29 मार्च रोजी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल कर. जर त्याला अशा स्कॅम बद्दल थोडं तरी ज्ञान असतं तर त्याचे 6.5 कोटी रुपये आज वाचले असते. प्रेम करा, पण गुंतवणुकीत डोळस राहा. आजकालच्या डिजिटल युगात प्रेम सुद्धा फिल्टर करून पाहावं लागतं. सतर्क राहा. अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा.